भाजपचे उमेदवार देताना स्थानिक आमदारांनी मला सांगितलं तर 5,000 मतदानापासून तुला मोजायचे आहेत. ताई ज्या निवडून आल्या ईव्हीएमच्या माध्यमातूनच निवडून आल्या. त्याच पद्धतीने 57 आमदार आता जे निवडून आले ते पण ईव्हीएमच्या माध्यमातून आले. त्याच्यामधनं ईव्हीएम ह्या मॅनेज होतातच. 10,000 कोटीचं कर्ज या महापालिकेवर ह्या भाजपने केलेलं होतं. पण जे भाजपमध्ये गेले त्यांना माझा एक प्रश्न असेल, पंडित दीनदयालजी उपाध्याय यांचा जन्म तुम्ही सांगा, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती आपण सांगा. जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आपल्याला माहीतच आहे की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून माझं शहर माझा पक्ष माझे विजन या कार्यक्रमाच्या अंतर्गत वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांच्या मुलाखती घेत आहोत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक तुषारजी कामटे यांची आमचे खास प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी घेतलेली ही मुलाखत. तुषार कामटे सरांची विशेष ओळख अशी आहे की ज्यावेळेस ते भाजपमध्ये होते, भाजपचे नगरसेवक म्हणून होते, त्यावेळेस त्यांनी भाजपच्या विरोधात भांडण केलं होतं. भाजपच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी ते बोलले होते आणि त्यानंतर ते आता राष्ट्रवादी पक्षामध्ये आहेत आणि राष्ट्रवादी पक्षाच्या शहराचे अध्यक्ष म्हणून पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष म्हणून आहेत. सर, आपलं स्वागत आहे. निवडणुका डिक्लेअर झालेल्या आहेत आणि आता सर्वांमध्ये कुतूहल असं आहे, चर्चा अशी आहे की शरद पवार गट आणि अजित पवार गट असे राष्ट्रवादीचे दोन गट आहेत. त्या गटाची युती होणार आहे का? नक्कीच आमचा अजेंडा एकदम क्लिअर आहे. ज्या भाजपने इथे भ्रष्टाचार चालवला, जी हुकुमशाही चालवली आहे, त्या भाजपच्या विरोधात लढण्यासाठी जे भाजपच्या विरोधी पक्ष किंवा संघटना असतील किंवा फुले शाहू आंबेडकर विचारांचे लोक जरा जपलेले पक्ष असतील, त्यांना सोबत घेऊन ही महानगरपालिका निवडणूक लढायची आणि भाजपला थांबवायचा, हा आमचा अजेंडा एकदम क्लिअर आहे. नाही, जर युती जर झाली ती कुठल्या बेसवर होईल? कारण की आता सध्या तुम्हीही उमेदवारांच्या मुलाखती घेताय, तेही उमेदवाराच्या मुलाखती घेतायत. मग काय क्रायटेरिया असेल की ज्याच्यावर तुमचा उमेदवार ठरेल? ते ज्या जागा पहिल्या निवडून आलेले, समजा अजितदादा गटातले असतील, आमच्या असतील, शिवसेना उभाटा असेल, काँग्रेस असेल, मनसे असेल, ह्या जाग्यांचे जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांच्या जागा ह्या तशा ठेवण्यात येतील. त्याला कुठेही आम्ही धक्का लावणार नाही. त्या जागा सोडून जे इच्छुक आहेत त्या इच्छुकांमध्ये समजा अजितदादा गटातला एखादा इच्छुक असेल किंवा आमच्या पक्षात असेल किंवा शिवसेनेचा असेल, त्यांचा सर्वेमध्ये जो कॅपेबल वाटेल त्याला ती उमेदवारी दिली जाईल. व सर्वांची लढाई ही फक्त भाजप म्हणजे संविधान वाचवणे आणि लोकशाही वाचवणे ह्याच्यासाठी चाललेली आहे. म्हणून तुषार कामटेलाच नगरसेवक होणं हे महत्त्वाचं नाही, तर संविधान लोकशाही वाचली पाहिजे. त्या एकाच फक्त आम्ही अटीवर सर्वांनी एक आलेलो आहोत आणि ह्या भाजपला थांबवण्यासाठी आम्ही सर्वजण कुठलाही भेदभाव न ठेवता, कुठलाही हेवेदावा न ठेवता आमची जागा वाटप केली जाईल. नाही, आता तुम्ही म्हणताय की भाजप हा भ्रष्टाचारी पक्ष आहे, परंतु आता असं आहे की राज्यामध्ये अजित पवारांची भाजपबरोबर युती आहे. भाजपमध्ये जसे भ्रष्टाचारी आहेत तसे अजित पवारांच्या गटामध्ये देखील भ्रष्टाचारी आहेत ना. मग ते कोकाटे सर असतील, भुजबळ असतील, असे बरीच लोक आहेत की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावलेले आहेत. मग त्याचा कसं काय करणार? तुम्ही जे म्हणताय, पण ही निवडणूक ना देशाची आहे ना राज्याची. ही निवडणूक आमच्या स्थानिक निवडणुकीवर शहराची. जी महानगरपालिका आशिया खंडामध्ये 1 नंबरची महापालिका होती, ती महापालिका जेव्हा भाजपच्या ताब्यात गेली त्याच्यावर 10,000 कोटीचं खर्च या महापालिकेवर झाला. ज्या टायमाला अजितदादांची सत्ता या शहरामध्ये होती, भ्रष्टाचार झाला असेल, आम्ही नाही म्हणत नाही, परंतु 4,287 कोटीच्या ठेवी या महापालिकेत होती जेव्हा आम्ही नगरसेवक म्हणून त्या महापालिकेमध्ये गेलो. पण आम्ही जेव्हा महापालिकेतनं बाहेर पडलो तेव्हा 10,000 कोटीचं खर्च या महापालिकेवर ह्या भाजपने केलेलं होतं. त्याला आमचा विरोध आहे. विठ्ठल रुक्मिणी घोटाळ्यामध्ये अजितदादांची सत्ता गेली 25 लाखांचा घोटाळा म्हणून. त्यानंतर आम्ही निवडून आल्यावर त्याचा निकाल लागला, हे लागलं, पण तो नील झाला. त्याच्यात काही दोष आढळला. म्हणजे ह्यांनी कथित घोटाळा फक्त दाखवला होता आणि त्या मानाने भाजपने लाखो कोट्यांनी भ्रष्टाचार ह्या महापालिकेमध्ये केले. तुमच्या अमृत योजना असेल, स्मार्ट सिटी असेल, तुमचा नदी सुधार प्रकल्प असेल, वेस्ट टू एनर्जी असेल, बायोमायनिंग असेल, असे असंख्य पुरावे त्यांच्याबद्दल आमच्याकडे आहेत. म्हणजे अशा पद्धतीने महापालिका हे लोक चालवत असतील आणि संस्था खालसा करण्याचं काम जे इंग्रजांनी संस्था खालसा केल्या तसं आता ह्यांनी संस्था खालसा केल्यात. म्हणून आमचा भाजपला विरोध आहेत आणि त्याच्या विरोधात जे पक्ष ज्या संघटना आमच्या सोबत येतील त्यांना घेऊन आम्ही निवडणूक लढणार आहोत. आता शहरामध्ये अशी परिस्थिती आहे की शहरातले जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मान्यवर होते, मग ते महापौर असतील, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असतील, नगरसेवक असतील,
जवळजवळ 20 ते 22 नगरसेवक राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. याचं कारण काय? स्वतःला वाचवण्यासाठी गेलं असेल किंवा त्यांचा स्वतः विश्वास नसेल की हे महापालिकेमध्ये निवडून येतील म्हणून. त्यांचा जनतेवर विश्वास नाही. तसा आमचा जनतेवर विश्वास आहे. फुले शाहू आंबेडकर विचारांची लोकधारा जे जे लोक जपून हे राजकारण करत आहेत त्यांच्यासोबत ही जनता थांबेल. ही जनता आत्ता भाजपला वैतागलेली आहे. परंतु जे लोक गेले त्यांचं काही ना काही त्यांचे महापालिकेत त्यांनी उद्योग केलेले असतील, त्यांचे भ्रष्टाचार राखण्यासाठी किंवा निवडून येण्याची शाश्वती नसल्याने आणि ईव्हीएमच्या जीवावर किंवा ईव्हीएमच्या विश्वासावर ते भाजपमध्ये गेलेले असतील. आता असं झालेलं आहे की भाजपमध्ये गेला की तो निवडून येतोय. मग याचं कारण काय आहे? ईव्हीएम सेट आहे की काय आहे, काय त्याचं? 100% ईव्हीएम हे मॅनेज होऊ शकतं असं माझं वैयक्तिक मत असेल. ज्यावेळेस मी मागची महानगरपालिका निवडणूक लढलो तेव्हा मला भाजपचे उमेदवार देताना स्थानिक आमदारांनी मला सांगितलं तर 5,000 मतदानापासून तुला मोजायचे आहेत. तेव्हा मला त्याचा अर्थ समजला नव्हता, पण मला आज समजतं 5,000 मतदान मोजायचं म्हणजे ते ईव्हीएममधनं मोजायचं, हा त्याचा क्लिअर कट अर्थ निघतोय. पण मला विश्वास आहे की सुज्ञ मतदार त्या 5,000 मतदानाच्या हे पुढे जाऊन आमच्या महाविकास आघाडीला मतदान करेल व येणारी महानगरपालिका आम्ही लढू आणि जिंकू, हा विश्वास आम्हाला आहे. तुम्ही म्हणताय की ईव्हीएम मॅनेज होऊ शकतं, परंतु खासदार सुप्रिया सुळे जे आहेत त्या संसदेमध्ये बोललेले आहेत की ईव्हीएममुळे पण मी निवडून आलेली आहे. मग काय विश्वास कुणावर ठेवायचा? मतांतर असतं. ताई ज्या निवडून आल्या ईव्हीएमच्या माध्यमातूनच निवडून आल्या. त्याच पद्धतीने 57 आमदार आता जे निवडून आले ते पण ईव्हीएमच्या माध्यमातून आले. पण तेच मी सांगितलं, जे 5,000 मतदान क्रॉस करण्याची ज्याची कॅपॅसिटी ती महापालिकेला ती लोक निवडून आलेली आहेत. ज्यांची विधानसभेला 50,000च्या पुढे जाण्याची कॅपॅसिटी ते आमदार निवडून आलेले आहेत. आणि लोकसभेला त्यांचा त्याच पद्धतीने काही ना काही अजेंडा असेल. लोकांचा कल हा ताईंच्या बाजूने होता. आदरणीय साहेबांच्या विचारांसोबत लोक होती, म्हणून ताईंना मतदान हे ईव्हीएमच्या पुढे जाऊन झालेलं आहे असं माझं ठाम मत असेल. ताईचं मत हे ताईंचं मत असेल. मतांतर असतं. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, पण मला जे दिसते, जे माझ्या बुद्धीला पडते किंवा मी जे ऑब्झर्वेशन केले त्याच्यामधनं ईव्हीएम ह्या मॅनेज होतातच. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. मग राहुल गांधी आज मतचोरीबद्दल बोलतात, ईव्हीएमबद्दल बोलतात. हे सगळे विरोधी पक्ष जे आहेत ते एकाच वेळी ईव्हीएमच्या विरोधात रस्त्यावर का उतरत नाहीत? आता ही लढाई फक्त राजकारणी लोकांची नसून ही सामान्य जनतेची लढाई आहे. राजकारण्यांना तेवढं विरोधी पक्षच त्यांनी जिवंत ठेवलेला नाही आहे, पण त्यांच्या विरोधाला हे जुमानत नाही. जेव्हा नेपाळसारखी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये देशामध्ये येईल त्या टायमालाच ते ईव्हीएम बंद होईल असं मला विश्वास वाटतो. म्हणून हे सुज्ञ मतदार किंवा आपलं सुज्ञ जनता आहे त्यांनी रोडला येणं खूप महत्त्वाचं आहे. समजा दोन्ही गटाची युती झाली नाही तर आपल्याकडं तेवढे प्रबळ उमेदवार आहेत का की जे उतरू शकतील आणि जिंकू शकतील? 100% 128 जागा लढण्याची ताकद महाविकास आघाडीमध्ये आहे. चांगल्या पद्धतीचे उमेदवार आपल्यापाशी आहेत. जे घराणेशाही जे आत्तापर्यंतचे त्याला काय म्हणता येईल तुमचे म्हणजे वर्षानुवर्ष ज्यांची सत्ता या महापालिकेमध्ये आहे अशा लोकांच्या यांनी जो कामवाला व्यक्ती होता, जे कामाची ताकद होती, अशा सेकंड फळीतल्या लोकांना न्याय देण्याचं काम मागच्या काळामध्ये झालं नाही. त्याच लोकांनी आमच्याकडे आज उमेदवार मागणी केलेली आहे. आणि मला विश्वास आहे की हे घराणेशाहीच्या उमेदवारांना नक्कीच हे तोडीसतोड उत्तर देतील. त्याच्यामध्ये ईव्हीएमचा विषय जर आपण घेतला, ईव्हीएम मॅनेज होतं हे माझं ठाम मत असेल. पण आजची परिस्थिती महापालिकेची तशी नाही आहे. अजितदादा गट असेल, भाजप असेल किंवा शिंदेची सेना असेल, ह्यांनाही ती कल्पना आहे मशीन कशा मॅनेज होतात. पण आज ते तिघं युतीमध्ये लढत नाही आहे, म्हणून त्यांचा जास्त लक्ष त्या ईव्हीएमवर असणार आहे. अजितदादा गट असेल, भाजप असेल किंवा शिंदेची सेना असेल, ह्यांनाही ती कल्पना आहे मशीन कशा मॅनेज होतात. पण आज ते तिघं युतीमध्ये लढत नाही आहे, म्हणून त्यांचा जास्त लक्ष त्या ईव्हीएमवर असणार आहे आणि त्याचा ॲटोमॅटिकली फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. सगळ्या समविचारी पक्षांबरोबर तुम्ही बोलत आहात. आता राज्यामध्ये ज्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये वंचितनी चांगली कामगिरी दिसते आपल्याला की बाबा त्यांचे साधारणतः 7 नगर अध्यक्ष आणि 25 ते 30 किंवा त्याच्याहून जास्त नगरसेवक निवडून आलेले आहेत. काय वंचित बरोबर बोलणी चालू आहे का आपली? 100% मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं, भाजप विरोधामध्ये जे पक्ष ज्या संघटना येतील, जे फुले शाहू आंबेडकर विचारांशी विचारधारा घेऊन पुढे चाललेले असतील त्यांच्यासोबत आम्ही युती करणार आहोत. वंचित
सोबत वंचितची ताकद ही आपल्या राज्यामध्ये देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याची विभागणी होते आणि त्याचा फायदा भाजपला होतोय हे वंचितच्याही पदाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने आदरणीय आमदार गौतम चाबुक सर हे त्यांच्याशी बोलणी चालू ठेवलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे वंचित हा गटही आमच्यासोबत येईल, कारण आपली लढाई ही फक्त भाजप विरोधात आहे. म्हणून मला विश्वास आहे वंचित आणि आमची युतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये निवडणुका होतील. आपण समजा सत्तेमध्ये आलो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेमध्ये आली, तर तुमचं शहरासाठी विजन काय असेल? नक्कीच मला आनंद होईल सांगायला, हे जे शहर आहे हे माननीय साहेबांनी हाताच्या पोटाप्रमाणे जपलेलं आहे. म्हणजेच शाश्वत विकास ज्याला म्हणतात, तुमची MIDC असेल, तुमचं टाटा कंपनी टेल्को कंपनीचं इथं थांबवणे असेल किंवा HA कंपनीचं इथं पुनर्वसन असेल, त्याच पद्धतीने IT पार्कचं असेल, अशा पद्धतीने पवना डॅमचं उभारणी असेल, बालेवाडी स्टेडियमची उभारणी असेल, अशा शाश्वत विकास आमच्या ज्या नेत्यांनी केला आहे त्या नेत्यांच्या पक्षामध्ये आम्ही आहोत आणि त्या पक्षाची सत्ता इथं आल्यास नक्कीच त्याचा फायदा इथल्या सामान्य जनतेला होईल. आत्ताचा जो विकास आहे तो फक्त मॉडेल विकास म्हणून त्यांनी दाखवला आहे, पण त्याचा कुठलाही फायदा माझ्या सामान्य जनतेला नाही आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये अजूनही मूलभूत गोष्टींसाठी जे आपण मांडतोय, पाणी, लाईट, रस्ता, त्याच्यावर आमचा पहिला फोकस आमचा तो असेल की त्याच्या पुढे जाऊन आपल्याला ह्या शहराचा विकास करायचा आहे. धरणांची कॅपॅसिटी वाढवायची, 24/7ची योजना इथे यशस्वीपणे राबवायची आहे. अशा असंख्य प्रश्न आणि असंख्य विकास ह्या शहरामध्ये माननीय साहेबांना अपेक्षित आहे. त्या पद्धतीने इथला अपेक्षित विकास केला जाईल. शहरामधली परिस्थिती पाहिली, राज्यामधली परिस्थिती पाहिली, तुम्ही जनतेला काय आव्हान कराल? जनतेला आव्हान करण्यापेक्षा जनता आता ह्या भाजपला वैतागलेली आहे. जनतेने जे आत्ता प्रवेशांची ह्यांनी मालिका चालवलेली आहे ती जनतेला अजिबात आवडलेली नाही. जे विचार अटलजींचे होते, जे विचार सुषमाजींचे होते, जे विचार आडवाणीजींचे होते, त्या विचारांच्या पलीकडे जाऊन आत्ताची भाजपा काम करत आहे. माझा एक थेट प्रश्न, ज्यांनी प्रवेश केलेत, विद्यमान आमदार असतील, खासदार असतील किंवा आता जे माझे सहकारी महापालिकेतले होते ते भाजपमध्ये गेलेत, आज तुम्ही मला सांगा, आपण जो इतिहास म्हणतो, जे शिव फुले शाहू आंबेडकरचा इतिहास आम्ही सांगतो, त्याच्यावर मतं मागतो, त्या बाबासाहेबांची जयंती कधी हे आम्हाला माहिती आहे, आदरणीय महात्मा फुलेंची जयंती कधी ते आम्हाला माहिती आहे, राजांची जयंती कधी ते आम्हाला माहिती आहे. पण जे भाजपमध्ये गेले त्यांना माझा एक प्रश्न असेल, पंडित दीनदयालजी उपाध्याय यांचा जन्म तुम्ही सांगा, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती आपण सांगा. ज्यांना इतिहासच माहीत नाही, त्या पक्षाची भूमिका माहीत नाही, अशी लोक आज भाजपने घेतलेली आहे. त्याचे जुना भाजप हा सुद्धा खूप वैतागलेला आहे. म्हणून माझे ह्या जनतेला आणि जुन्या भाजपमधल्या एकनिष्ठ लोकांनाही आव्हान असेल की जो भाजपने आता हुकुमशाही चालवली आहे त्याच्यामध्ये तुम्ही आमच्यासोबत या, तुमचेही विचारधारा तुम्ही बाजूला ठेवा, पण जे चाललेले हिटलरशाही तिला थांबवण्यासाठी शिव फुले शाहू आंबेडकर विचार हा खूप महत्त्वाचा आहे. आणि ह्या जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच भाजपला त्यांची जागा दाखवेल. पण एक शहराध्यक्ष या नात्याने मी या जनतेला एवढंच आवाहन करायचो, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने कितीही वोट चोरी केली तर त्याच्या पुढेच जाऊन तुम्हाला मतदान करायचं आहे, त्याच्या पुढेच जाऊन तुम्हाला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान द्यायचं आहे आणि या महापालिकेमध्ये शाश्वत विकास करण्यासाठी महाविकास आघाडीला भरघोस मताने आपण विजय कराल ही अपेक्षा व्यक्त करतो. आपला चहा सांची चहा, संपर्क 9130061066 9923191916.